हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी चॅनलवर। तर आज आपण आपल्या चॅनलवर एक सोपी आणि अशी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत। दुधी भोपळ्याचा हलवा। आज आपण गोड रेसिपी बनवणार आहोत। तर मी इथे एक मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतला होता। तो असा किसून घेतला आहे आणि त्याच्यातलं पाणी सगळं पिळून काढलेलं आहे, कारण की दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं। मग ते आपण जर तसंच ठेवलं न पिळता घेतला भोपळा तर आपला हलवा व्यवस्थित बनत नाही। त्याच्यामुळे ते पाणी काढून घ्यायचं आणि पाणी काढून घेतल्यानंतर मी ते कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यावर आपला किसलेला भोपळा टाकून घेतला आहे आणि तूप न टाकता 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हे भोपळा परतून घ्यायचा आहे, कारण की आपण सुरुवातीलाच तूप ॲड केलं तर ते व्यवस्थित शिजला जात नाही आणि त्याच्यात मऊपणा पण येत नाही। त्यामुळे तूप न टाकता आपल्याला परतून घ्यायचं आहे। दुधी भोपळा हा पचायला हलका असतो आणि पौष्टिक पण असतो, पण लहान मुलं वगैरे सहसा भोपळ्याची भाजी खायला कंटाळा करतात। मग त्यामुळे आपण हा असा गोड पदार्थ बनवून त्यांना खायला देऊ शकतो। मी ते हे तूप न टाकता मिश्रण 1-2 ते 3 मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे। त्यात थोडासा मऊपणा पण आलेला आहे भोपळ्यामध्ये। आता 1 चमचाभर याच्यात तूप ॲड करायचं आणि हे आपण भाजून घ्यायचं आहे। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुपाचं पण प्रमाण करू शकता। मी ते 2 चमचे तूप वापरलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून मी हे भाजून घेते। आपण जसं जसं हे मिश्रण छान भाजू तसं तसं त्याचा कलर पण चेंज होणार आहे आणि त्याच्यात एक मऊपणा पण येणार आहे। आपण गाजराचा हलवा जसा बनवतो ना तशीच सेम ही प्रोसिजर आहे। आणखी 1 चमचाभर तूप मी परत ॲड केलेलं आहे। मला थोडंसं कमी वाटत होतं, मिश्रण कोरडं वाटत होतं, म्हणून 1 चमचाभर तूप ॲड करून मी परत त्याला भाजून घेते। दुधी भोपळा छान व्यवस्थित भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटाचा टायमिंग लागतो। परत तुम्ही इथे हाताने पण चेक करू शकता आपला भोपळा नीट शिजलाय का नाही ते, किंवा थोडंसं तोंडात टाकून पण बघू शकता। तर दाताखाली आपल्याला मऊ लागला तर आपला भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि जर थोडा कचकच लागत असेल तर आणखी एखादा मिनिटभर तुम्ही याला कढईमध्ये परतू शकता। छान असं आपलं मिश्रण परतून झालेलं आहे आणि त्याच्यात मऊपणा पण आलेला आहे। तो मी चेक केलं तर त्या अजिबात कचकच लागत नाही आहे। मी आता त्याच्यामध्ये 1 वाटीभर साखर टाकून घेते। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1 वाटीभर साखर घेतली होती, पण त्यातली मी पाऊण वाटी साखर त्या मिश्रणामध्ये ॲड केली आहे आणि त्यातली थोडीशी ठेवलेली आहे। साखरेला पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे भोपळ्याचं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता ह्याच्यामध्ये, पण मला ड्रायफ्रूट्स न टाकताच हा हलवा खायला आवडतो, त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही आहेत। आणि तुम्ही आर्टिफिशियल कलर वगैरे पण ह्याच्यात ॲड करू शकता, पण मी नॅचरल कलरच ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला नॅचरल कलरच खूप छान आलेला आहे हलव्याला। बॉटल ग्रीन असा कलर त्याला आलेला आहे। आपल्या हलव्याच्या मिश्रणातलं पाणी पूर्ण साठलेलं आहे आणि आपला दुधी भोपळ्याचा हलवा असा इथे तयार झालेला आहे, खाण्यासाठी तयार झालेला। एखादा मिनिटभर आणखी आपण ह्याला परतून घेणार आहोत आणि मग नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे। अगदी झटकीपट होणारा असा हा गोडाचा पदार्थ आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत 7 मिनिट लागलेले आहेत। आपला हलवा इथे तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, भेटूयात आपण लवकरच पुढच्या